नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी स्वप्ना आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आजचं जग हे स्पर्धेचं जग आहे आणि मग या स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी आपण प्रत्येक जण धावतोय. पण या सगळ्या धकाधकीमुळे आपल्याला स्वतःला द्यायला पुरेसा वेळ नाहीये. या सगळ्या गडबडीमुळे आपलं खाण्याकडे सुद्धा दुर्लक्ष व्हायला लागलंय. खरं तर या सगळ्यावर आपण एक उपाय काढलेला आहे, तो म्हणजे रेडी टू ईट फूडचा किंवा फास्ट फूडचा, पॅक्ड फूडचा. पण या सगळ्या फूडमध्ये पोषण मूल्य किती असतात हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहेच, नाही का? खरं तर आपण सगळेजणच लहानपणापासूनच जेवणापूर्वी एक श्लोक म्हणतो, वदनी कवळे घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता पुकाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदरभरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म. अर्थातच जसा आपला आहार तसा आपला विहार म्हणजे आरोग्य. आणि म्हणूनच पूर्वीच्या काळी अगदी सकाळची सुरुवातच पोषण मूल्य न्याहारीने व्हायची आणि त्यामुळे लोकांच्या तितक्याशा आरोग्याच्या समस्या येत नसत. पण आता मात्र लोकांच्या आरोग्याविषयीच्या समस्या वाढत चाललेल्या आहेत, कारण आहार आणि आरोग्य एकमेकांना पूरक आहेत. याशिवाय भारतासारख्या देशामध्ये कुपोषणाचा मुद्दा सुद्धा आहेच. आणि या सगळ्यावर उपाय म्हणूनच 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर हा सप्ताह राष्ट्रीय पोषण आहार सप्ताह म्हणून पाळला जातो. आणि त्याच अनुषंगाने आजची आपली ही चर्चा. आजचा आपला विषय आहे पौष्टिक आहार आणि सर्वांगीण विकास. आणि या संदर्भातच मार्गदर्शन करण्यासाठी आपण आमंत्रित केलेला आहे केईएम हॉस्पिटलच्या मूत्रपिंड चिकित्सा विभाग प्रमुख आणि प्राध्यापक डॉक्टर निवृत्ती हासे यांना. सर नमस्कार. नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात अतिशय मनापासून स्वागत. नमस्कार. याच विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपले दुसरे पाहुणे आहेत केईएम हॉस्पिटलच्या वरिष्ठ आहार तज्ज्ञ सफला महाडिक. मॅडम नमस्कार. तुमचं सुद्धा सखी सह्याद्री कार्यक्रमात अतिशय मनापासून स्वागत. खरं तर आरोग्य हा आपल्या सगळ्यांच्याच दृष्टीने अतिशय महत्त्वाचा विषय आहे. माझ्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं मी पाहुण्यांकडून घेणार आहेतच. तुम्ही सुद्धा तुमच्या प्रश्नांच्या मार्फत आमच्या चर्चेमध्ये सहभागी होऊ शकता. त्यासाठी तुम्हाला लागतील आमचे दूरध्वनी क्रमांक. ते असे आहेत 24908050, 24988050, 022 हा एसटीडी कोड आहे मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांसाठी आणि जे प्रेक्षक मोबाईलवरून फोन करणार आहेत त्यांच्यासाठी. सगळ्यांना माहिती आहेच, पण तरी सुद्धा एक छोटीशी विनंती वजा सूचना. प्रश्न विचारताना आपल्या दूरदर्शन संचाचा आवाज थोडा कमी ठेवा, म्हणजे तुमचा आवाज, तुमचा प्रश्न आमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकेल आणि आपल्याला आपल्या पाहुण्यांकडून व्यवस्थित मार्गदर्शन करून घेता येईल. लगेचच करणार आहोत चर्चेला सुरुवात. विषय आहे राष्ट्रीय पोषण आहार सप्ताहा निमित्तानं सर्वांगीण विकास आहारातनं साजर करणार आहोत. सर, आपण जसं म्हणतोय की 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर हा सप्ताह राष्ट्रीय पोषण आहार सप्ताह म्हणून पाळला जातो. तो नेमका कधीपासून पाळला जातो किंवा ह्यामागचा उद्देश काय आहे? आता स्वप्नाने सांगितल्याप्रमाणे नॅशनल न्यूट्रिशन वीक हा 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर या काळाच्या दरम्यान साजरा केला जातो. हा 1982 सालापासून साजरा केला जातो आहे. आता याचा मुख्य उद्देश आहार आणि आरोग्य याविषयी जनजागृती निर्माण करणं. सध्या साथींच्या आजारांचे प्रमाण कमी झालं आहे, पण नॉन कम्युनिकेबल डिसीजेस, ओबेसिटी, डायबिटीज, हाय ब्लड प्रेशर यांचं प्रमाण वाढतं आहे. याचं कारण काय की आपला बदललेला आहार आणि बदललेली जीवनशैली. आहार आणि आरोग्य हे एकमेकांचं अतूट संबंध आहे आणि आपल्या आहारावरती आपलं आरोग्य अवलंबून असतं. आपल्या आरोग्यावर आपल्या देशाचं आरोग्य अवलंबून असतं. कोणत्याही देशाची प्रगती ही देशातील आरोग्य माणसांच्या प्रयत्नाने होत असते. आणि कुपोषण हे एक देशाच्या विकासाच्या मार्गातील महत्त्वाचा अडथळा आहे. हे केंद्र सरकारने रेकग्नाइज करून 1982 सालापासून हा आठवडा 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर या काळामध्ये साजरा केला जातो. मागच्या वर्षी याचं घोषवाक्य होतं पोषक आहार देश का आधार. या वर्षाचं घोषवाक्य आहे बेटर न्यूट्रिशन की टू डेव्हलपमेंट
म्हणजे उत्तम पौष्टिक आहार ही देशाच्या विकासाची गुरुकिल्ली आहे. म्हणजे उत्तम आहार ही देशाच्या विकासाची. आणि सर जसं तुम्ही म्हणालात की देशाच्या नागरिकांचं आरोग्य जर उत्तम असेल तर तो देश सर्वांगीण विकास करू शकतो आणि त्यानिमित्तानेच आता हा सप्ताह आहे. आणि सर बोलता बोलता तुम्ही असं म्हणालात की पूर्वीच्या काळी साथीच्या आजारांचं प्रमाण वाढलं होतं आणि आता प्रमाण आहे, नाही असं नाहीये, पण त्यासोबत उच्च रक्तदाब, डायबिटीस, हे अतिलठ्ठपणा असे सुद्धा आजार वाढलेले आहेत. तर मॅडम तुम्ही याबद्दल काय सांगाल? हो नक्कीच, सरांचं म्हणणं अगदी योग्य आहे. कारण आता आम्ही जे बघतोय की त्याप्रमाणे जसं सर म्हणाले बदलती जीवनशैली किंवा डाएट, चुकीच्या खाण्याच्या सवयी, अवेळी जेवण, व्यायामाचा अभाव आणि व्यसनाधीनता सुद्धा वाढलेली आहे. पूर्वी आपण जे म्हणतो की हृदयविकार, डायबिटीस किंवा ब्लड प्रेशर हे सगळे थोडेसे 50-60 नंतर दिसत होते, ते आता आम्हाला 20तच दिसत आहेत. म्हणजे आता आमच्याकडे जे पेशंट ऍडमिट होतात त्यामध्ये आम्ही बघतो की 20 ते 35 हा वयोगट या नॉन कम्युनिकेबल डिसीजमध्ये जास्त प्रमाणात आढळतोय मोठ्यांपेक्षा. आणि जेव्हा आम्ही त्यांचं हिस्ट्री घेतली तेव्हा आम्हाला समजतं की यांच्यामध्ये सगळ्या म्हणजे चुकीच्या जीवनशैली ही याचं प्रमुख कारण आहे या सगळ्या गोष्टी आजारांचं. हे प्रामुख्याने जाणवून येतं. आणि कुपोषण म्हणजे मला असं म्हणायचं की कुपोषण म्हणजे फक्तच अंडर न्यूट्रिशन नव्हे तर अंडर न्यूट्रिशन आणि ओव्हर न्यूट्रिशन म्हणजे स्थूलपणा, ओबेसिटी हा जसा फैलावतोय एपिडेमिक म्हणजे साथीसारखा फैलावतोय आणि त्याच्या अनुषंगाने हे सगळे आजार येत आहेत. म्हणजे आपण अगदी तुम्ही लहानपणापासून म्हणजे आता मासिक पाळीचे मुलींमध्ये प्रॉब्लेम्स, पीसीओडी किंवा रेस्पिरेटरीचे स्लीप ॲपनिया किंवा हे डायबिटीस हे सगळे आम्हाला अगदीच कॉलेज जीवनामध्येच दिसायला लागलेत. त्यामुळे तिथे कुठेतरी बंधन घालणं फार गरजेचं आहे आता. हो हो. आणि आपण आता असं म्हणतो की हा राष्ट्रीय पोषण आहार सप्ताह आहे आणि त्या दृष्टिकोनातून पोषक आहार घेणं ही खरं तर सर्वांगीण विकासाची गुरुकिल्ली आणि तेच यावर्षीचं घोषवाक्य आहे. पण मुळात पोषक आहार किंवा एक संतुलित आहार आपण नेमकं कशाला म्हणायचं? कारण आजकाल तेच थोडंसं कुठेतरी मागे पडलेलं आहे आणि त्यामुळे हे आरोग्याच्या समस्या वाढत चालल्या आहेत, नाही का? सर काय सांगाल तुम्ही? आता मला महत्वाचं असं सांगायचं आहे की आजार झाल्यानंतर आहारामध्ये बदल करण्याऐवजी आजारच होऊ नये म्हणून आपण संतुलित आहार घेतला पाहिजे. संतुलित आहाराचं डेफिनेशन, व्याख्या हे प्रत्येक माणसामध्ये वेगवेगळी असणार. आता पहिल्यांदा आपण काय करायला पाहिजे की आपण आपले हाईट किती आणि हाईट प्रमाणे आपलं वजन किती, त्या वजनाप्रमाणे आपण कमी वजनाचं आहो. आपला बॉडी मास इंडेक्स 19 ते 21 असायला पाहिजे की आपण ओबेस आहो. नंतर माणसाचं वय किती, तो मुलगा आहे की तो तरुण आहे की तो म्हातारा आहे, याच्याप्रमाणे संतुलित आहार वेगवेगळा होईल. पण संतुलित आहाराबद्दल तुमच्याकडून जाणून घ्यायचंच आहे, पण आपल्याला एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. विजय पवार आपल्याशी बोलतायत बुलढाण्याहून. नमस्कार सर, बोला. हॅलो हॅलो. नमस्कार सर. मॅडम मी विजय पवार बोलतो बुलढाण्याहून. नमस्कार मॅडम. आमच्या ग्रामीण भागामध्ये महिला जे पौष्टिक भाजीपाला आमच्या घरीच उपलब्ध आहे समजा शेतावरच, परंतु ते जे पालेभाज्या जे आहे ते पूर्णपणे चिरून धुवून नंतर शिजवत्या समजा, त्यातलं जे आहार आहे तत्व आहे ते पूर्ण काढून टाकत्या. ते महिलांना मी बऱ्याच वेळेस समजून सांगितलं तरी सुद्धा ते ऐकत नाही महिला. आता लाईव्ह पाहू राहिल्या त्या, त्यांना जर तुम्ही तज्ञांनी जर मार्गदर्शन केलं की बाबा ते कशा पद्धतीने वापरायला पाहिजे पालेभाज्या शिजवताना तर. धन्यवाद सर. त्यांचा प्रश्न असा म्हणजे आपलं जर म्हणणं आहे की पोषण आहार खाल्ला पाहिजे तसा आहार करण्याच्या पद्धतीवर सुद्धा त्या अन्न घटकाचं पोषण अवलंबून असतं आणि तो एक उदाहरण हो पालेभाजीचं त्यांनी दिलेलं आहे. त्यांनी असं म्हटलं की ते त्या महिला जास्त भाज्या धुवून परत त्या चिरून परत त्या धुतात आणि मग त्याचं शिजवल्या जातात. पण ह्यामध्ये बरेच पौष्टिक घटक त्याच्यात नाश पावतात. तर मला असं त्यांना सांगायचं आहे की तुम्ही शक्यतो भाज्या या आधी स्वच्छ धुवून घ्या, मग त्या चिरा. त्यानंतर अति शिजवण्याची किंवा अति परत त्या धुण्याची गरज नाहीये. त्यामुळे अशाच त्यांनी वापरल्या गेल्या पाहिजेत, नंतर त्याचे बरेच पौष्टिक तत्व त्यातील नष्ट होतील.
म्हणजे आपण तेच म्हणतो की अन्न घटक आपण कसा तयार करतोय त्या पद्धतीवर सुद्धा आहाराचं पोषण खूप असं अवलंबून असतं. त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टींमधून आपणच आपली पोषण मूल्य वाढवली पाहिजेत, नाही का? सर, तुम्ही संतुलित आहाराबद्दल सांगत होतात. आता संतुलित आहाराचे मुख्य घटक कोणते? एक म्हणजे प्रोटीन्स, म्हणजे आपण त्याला बोलतो प्रथिनं. नंतर कार्बोहायड्रेट म्हणजे कार्बोदके. तिसरं म्हणजे चरबीयुक्त पदार्थ, त्याला बोलतात फॅट. नंतर मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स म्हणजे जीवनसत्व. आणि शेवटी म्हणजे पाणी. प्रत्येक आता संतुलित आहार मी सांगितल्याप्रमाणे तो वयामानाप्रमाणे बदलत राहणार आणि आपल्या वजनाप्रमाणे सुद्धा तो बदलत राहणार. संतुलित आहाराचं एक मुख्य उद्देश म्हणजे आपलं आयडियल बॉडी वेट मेंटेन करणं, आपल्या पोटाचा घेर हा 90 सेंटीमीटरपेक्षा न वाढू देणं आणि हिप वेस्ट रेशो हा 0.85 पेक्षा कमी राहणं. आता त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट आपल्या खाण्यामध्ये 55 to 60% कॅलरीज ह्या कार्बोहायड्रेट पासून आल्या पाहिजेत. प्रोटीनचं प्रमाण साधारण 0.8 ते 1 ग्रॅम पर किलोग्रॅम असं असलं पाहिजे. 30% कॅलरीज ह्या चरबीयुक्त पदार्थापासून आलेल्या पाहिजेत. आणि आपलं दररोजचं जेवण आहे त्याच्यामध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स यांचं प्रमाण रिकमेंडेड व्हिटॅमिन्स प्रमाणे पाहिजे. असं सगळं असेल तर आपण संतुलित आहार असं म्हणतो. आमच्या अभ्यासामध्ये आम्हाला असं आढळून आले आहे की आपण जे भारतीय लोक आता डाएट फॉलो करतो त्याच्यामध्ये 80% डाएट असतं, 80% डाएट असतं ते पिष्टमय पदार्थाचं असतं. आणि प्रोटीन फार कमी घेतलं जातं आणि फॅटचं प्रमाण वाढलेलं असतं. आणि जे फॅट आपण कंझ्युम करतो, जो आपण फॅट घेतो ते बहुतेक लोक ते सॅच्युरेटेड फॅट घेतात. आपल्याला एक फोन आलेला आहे, तो आपण घेऊया. स्वाती वाघ आपल्याशी बोलतायत बदलापूरहून. नमस्कार, बोला. हॅलो. हॅलो. हा, नमस्कार. हॅलो, नमस्कार मॅडम. हा, बोला. माझा प्रश्न असा आहे की माझ्या मिस्टरांना डायबिटीस झालेला आहे आणि त्यांना त्यांच्या आहाराच्या संदर्भात मला थोडीशी माहिती हवी. आणि ते सारखे चहा प्यायला मागतात माझ्याकडे. मी त्यांना एकदा एका कपाला 2 म्हणजे अर्ध दूध आणि अर्ध पाणी असं घालून चहा देते. सुट्टीच्या दिवशी जास्त चहा घेतात आणि शेंगदाणे वगैरे जास्त खातात. तळलेले पदार्थ त्यांना जास्त हवे असतात. तर ह्याच्या संदर्भात मला थोडीशी माहिती हवी आहे प्लीज. बरं, धन्यवाद. डायबिटीस हा एक खूप महत्वाचा असा आजार आहे आणि सगळ्यांच्याच आजकाल सगळ्यांनाच तो दिसतो, म्हणजे 30 नंतर जसं तुम्ही म्हणालात. आणि मग अशा वेळेला आहाराच्या सवयी कुठेतरी बदलणं गरजेचं असतं आणि त्यांचं उदाहरण त्यालाच असं पोषक आहे की नेमका कसा आहार घेतला पाहिजे. कारण का त्यांना चहा किंवा तळलेले पदार्थ, उदाहरण दिले त्यांनी शेंगदाण्याचं, तर सांगा ना. बेसिकली त्यांनी चहा घ्यायला हरकत नाही, परंतु चहा तो साखरेचा नसावा आणि अति चहा घेण्याचं काही कारण नाही. सो 2 वेळा चहा घेतला ठीक आहे, पण त्यांचं जे ब्रेकफास्ट आहे न्याहारी सकाळची ती मुळात चावून खाण्याचे पदार्थ असे असले पाहिजेत. त्याच्यामध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन्स ह्याचं कॉम्बिनेशन करून त्यांनी काहीतरी घरगुती नाश्ते केले पाहिजेत. कारण बऱ्याच वेळा असं आढळतं की लोकांचं आजकाल शहरीच्या स्टेपल फूड झालेलं आहे की ब्रेड, बिस्किट, खारी, टोस्ट, बटर असे मैद्याचे पदार्थ त्यांनी खाल्ले जातात. तर त्यांनी तसं न खाता त्यांनी काहीतरी घरगुती नाश्ता सकाळचा करावा. आणि एकूण जर ताट बघायला गेलं तर समजा की अर्ध ताट हे भाज्या आणि कोशिंबिरी, कडधान्य ह्यांनी भरलेलं असावं आणि त्यांचा 1/4 भाग ताटाचा हा त्यांचा कार्बोहायड्रेट म्हणजे सिरियल असावे. बरेच वेळा असं दिसतं की लोक टेन्शन ही भात बंद, हे बंद, असे बरेच बंदचे रेस्ट्रिक्शन्स करतात आणि बऱ्याच वेळा भात बंद करून चपात्यांचं प्रमाण खूप वाढवतात कारण घाबरतात की भातानी शुगर वाढते. पण असं करण्याची गरज. चपाती आणि भात हे कॅलरी वाईज सेम आहे, परंतु तुमचं ते प्रमाण जर साधलं गेलं की प्रमाण आणि बरोबर उत्तम प्रतीचा फायबर, मेन म्हणजे तंतुमय पदार्थ त्यांच्या खाण्यामध्ये जास्त आले पाहिजेत. आणि त्याप्रमाणे आणि एका वेळेला भरपेट खाऊन बरेच वेळ उपाशी राहण्यापेक्षा लहान लहान प्रमाण 5-6 वेळा थोडं थोडं खाल्लं तर जास्त व्यवस्थित ते सांभाळू शकतात. आणि कुठेतरी ज्या आपल्या आवडीनिवडी आहेत त्या आपल्या आरोग्याच्या दृष्टीने का होईना थोड्याशा त्यांना आवर घातला पाहिजे.
सरांनी जसं तुम्ही आता म्हणालात की कुठेतरी एकच आहार आपण वाढवतो किंवा म्हणजे भातामधून कॅलरी जास्त जातात किंवा शुगर वाढते किंवा फॅट्स जास्त होतात म्हणून तेलकट पदार्थ कमी केले पाहिजेत असं बरंच प्रमाण आजकाल दिसतं आणि मग अशा वेळेला सगळे अन्न घटक जेव्हा महत्त्वाचे असतात तो म्हणजे संतुलित आहार असं सरांनी सांगितलेलं आहेच. मग प्रत्येक अन्न घटकाचं कार्य जर समजा आमच्या प्रेक्षकांना कळलं तर मला वाटतं आवडीनिवडीमध्ये बदल होऊन त्या निमित्ताने का होईना पोषण आहार मिळू शकेल नाही का. काय होतं की कार्बोहायड्रेट्स आणि स्निग्ध पदार्थ जे आपण म्हटलं ते बेसिकली शरीराला ऊर्जा देतात. त्याचा अतिरिक्त जर वापर केला तर त्याचं चरबीमध्ये रूपांतर व्हायला वेळ लागत नाही. दुसरे मेन घटक आहे ते जे आपल्याला जे कार्बोहायड्रेट मिळतात ते सगळ्या प्रकारच्या धान्यातून मिळतात. दुसरे बॉडी बिल्डिंग ग्रुप जिथे स्नायू आणि पेशींची वाढ होते म्हणजे प्रोटीन्स प्रथिनं, जी प्रथिनं आपल्याला डाळी कडधान्य दुधाचे पदार्थ किंवा मांसाहारी लोकांमध्ये चिकन मासे अंडी किंवा या सगळ्या गोष्टींमध्ये मिळतं. दुधाचे पदार्थ म्हणजे पनीर दूध चीज हे सगळंच ताक हे सगळ्या गोष्टी ते वापर करू शकतात. तिसरं जे म्हणाले की ते संरक्षक द्रव्य म्हणजे खनिज आणि विटॅमिन्स म्हणजे मिनरल्स आणि विटॅमिन्स ह्याच्यामध्ये बेसिकली फळं भाज्यांचा समावेश होतो की उत्तम प्रकारची सगळ्या प्रकारची फळं. आता बऱ्याच जण लोकांना रिफाईंड फूड हवं असतं सगळे फळांचे ज्युसेस काढतात त्याचा फायबर नष्ट करतात. या फळं जर अख्खी खाल्ली गेली तर दातांच्या म्हणजे दातांना एक प्रकारचा व्यायाम मिळतो इनडायरेक्टली दात स्वच्छ राहायला मदत होईल हिरड्यांना एक व्यायाम मिळेल आणि सगळे विटॅमिन मिनरल्स आणि फायबर पोटात जाईल आणि पोट भरलेलं राहील. त्यामुळे फ्रूट ज्युसेस न घेता पूर्ण फळं खावीत सॅलड्स घ्यावेत तर हा संरक्षक द्रव्य म्हणजे अँटीऑक्सिडंट जे मिळतो शरीरातले फ्री रॅडिकल्स बरेचसे ते कमी करतात. त्यामुळे ह्याचा एक मोठा भाग खाण्यामध्ये नेहमीच असला पाहिजे. आपल्याला एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. दीपिका राठोड आपल्याशी बोलतात पुण्याहून. नमस्कार बोला. मॅडम मी दीपिका राठोड बोलते पुण्यावरून. ऍक्च्युली आमच्या घरामध्ये म्हणजे भाताचं प्रमाण खूप जास्त आहे. म्हणजे आम्ही भात खातोच पोळी खातो पण जर कम्पेअर केलं तर भावाची तब्येत आणि बहिणीची तब्येत म्हणजे भावाची तब्येत खूप जास्त आहे आणि बहिणीची थोडी कमी आहे आणि ती सुद्धा भात खूप खाते पण त्याची तब्येत खूप जास्त आहे आणि याची कमी. तर मग भाताचं प्रमाण कमी असलं पाहिजे की कसं म्हणजे. बर धन्यवाद. डॉक्टर काय सांगाल की आत्ताच मॅडमने सांगितलं प्रत्येकाची कॅलोरिक रिक्वायरमेंट ही वेगवेगळी असते. आता काही लोकांचं बैठं काम करतात त्या बैठं काम करणाऱ्यांना कमी कॅलरीज लागणार. जे श्रमाचं काम करतात व्यायाम करतात त्यांना कॅलरीज जास्त लागणार. आणि दुसरं म्हणजे काय प्रत्येकाचं जे एनर्जी एक्सपेंडिचर ज्याला आपण थर्मोजेनेसिस म्हणतो ते वेगवेगळं असतं. कोणाकोणाचं आता समजा 25 कॅलरीमध्ये सुद्धा काम भागू शकतं आणि ज्या अतिरिक्त कॅलरीज असतात त्याचं चरबीमध्ये रूपांतर होऊन एका माणसाचं वजन जास्त असणार. आता समजा आपण जेवढ्या कॅलरीज पाहिजे तेवढंच खाल्लं पाहिजे आपण त्यापेक्षा जास्त खाल्लं तर ते वजन वाढण्यामध्ये रूपांतर होईल. कदाचित आता दोघेही जर योग्य प्रमाणात खात असतील तर कदाचित एकाच्या ऍक्टिव्हिटी जास्त असतील आणि एकाच्या ऍक्टिव्हिटीज कमीच असतील. म्हणजे मुळात आपण जे खातोय त्या खाण्याचं व्यवस्थित पचन होण्यासाठी नियमित व्यायाम करणं म्हणजे पोषण आहार तर घेतला पाहिजेच पण त्या अनुषंगाने नियमित व्यायाम करणं फार गरजेचं आहे नाही का. आपल्याला एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. फोन बहुता कट झालेला आहे काही तांत्रिक अडचणीमुळे. मी जसा सर म्हणालात की सगळे अन्न घटक महत्वाचे आहेत आणि त्या अनुषंगाने नियमित व्यायाम होणं सुद्धा महत्वाचं आहे. मग अशा वेळेला आपला डाएट कसा प्लॅन करायचा किंवा आपला आहार नेमका कसा असला पाहिजे. मी तुम्हाला बेसिकली आधी डाएट प्लॅन करताना मी काय काय गोष्टी विचारात घेतो ते सांगते. कारण डाएट प्लॅन हे प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल असतो. असं सेम डाएट प्रत्येकाचा असू शकत नाही. तेव्हा आम्ही जेव्हा हिस्ट्री घेतो त्यावेळेला बेसिक पेशंटचं वजन म्हणजे माणसाचं व्यक्तीचं वजन त्याचं हाईट BMI म्हणजे बॉडी मास इंडेक्स ध्यानात घेतला जातो. त्याच्या कामाचे स्वरूप त्याच्या सवयी दिवसभरात सकाळपासून रात्रीपर्यंत तो काय प्रकारचा आहार घेतोय त्याच्या एकूण त्याच्या आवडीनिवडी नंतर फॅमिली हिस्ट्री काही आहे का त्याच्या काही कुठल्या आजारांची आणि त्याचा एकूण त्याचा सगळं म्हणजे इव्हन तेला तुपाच्या प्रमाणापासून घरात जसं काही वापरलं तर सगळं आहार विचारात घेऊन त्याच्या व्यसनं काही असतील तर ते त्याचं प्रमाण काय आहे हे सगळ्या गोष्टी विचारात घेऊन मगच त्याला तक्ता आहाराचा
चॉईस दिला जातो. मी थोडंसं तुम्हाला थांबवते. या डाएट प्लॅन विषयी सगळ्यांनाच उत्सुकता असते की आपण नेमका आहार कसा घेतला पाहिजे, त्याविषयी जाणून घ्यायचंच आहे. पण एक फोन आलेला आहे, तो आपण घेऊया. भरत कुलकर्णी आपल्याशी बोलतायत औरंगाबादहून. मॅडम नमस्कार. बोला. मॅडम एक प्रश्न विचारायचा की माझ्या मिसेसचं वय 52 आहे आणि शरीरातल्या कॅल्शियमची हाडाच्या मधली कॅल्शियमची पातळी कमी झालेली आहे, म्हणजे डेंजर लेवलला गेलेली आहे. तर त्यावेळेस डॉक्टरांनी इंजेक्शन हे केलेलं की इंजेक्शन घ्या रोजचं, म्हणजे ते अब्सॉर्प्शन जे होतं कॅल्शियमचं ते शरीरात वाढेल वरच्या खाण्यामधून. तर त्याऐवजी असे काही पदार्थ आहेत का की जे खाल्ल्याने ऑटोमॅटिक कॅल्शियमची पातळी वाढू शकेल? धन्यवाद. डॉक्टर काय सांगाल? आता तुमच्या मिसेसचं वय आहे 52. कदाचित त्या पोस्ट मॅनोपेझल पिरियडमध्ये कंडिशनमध्ये आहेत, त्यांना ऑस्टिओपोरोसिस असणार. ऑस्टिओपोरोसिस आणि कॅल्शियम डिफिशियन्सी असू शकेल. तर ह्या ऑस्टिओपोरोसिसमध्ये म्हणून त्यांनी ऑस्टिओपोरोसिससाठी इंजेक्शन दिलेले असतील. आता त्या कॅल्शियम आपण जे घेतो ते कॅल्शियम अब्सॉर्प्शन होण्यासाठी, कॅल्शियमचं शोषण आतड्यामधून होण्यासाठी व्हिटॅमिन डी लागतं. आता ह्या आहारामध्ये दुधाचं प्रमाण वाढवलं पाहिजे. आता दुधापासून आपल्याला कॅल्शियम जास्त मिळतं, दुधाचे पदार्थ पासून सुद्धा कॅल्शियम जास्त मिळतं. दुसरं फळांमध्ये, सीताफळांमध्ये जास्तीत जास्त कॅल्शियम असतं. पण डाएटमधून कॅल्शियमचं प्रमाण साधारण 1 ते 1.5 ग्रॅमपर्यंत इतकं पाहिजे. आणि नुसतं कॅल्शियम घेऊन उपयोगाचं नाही, कॅल्शियम बरोबर व्हिटॅमिन डी सुद्धा घेतलं पाहिजे. बरं, यात मी एक मुद्दा असं सांगू अगदी शकते, जे आपण धान्य म्हणतो, म्हणजे नाचणीची भाकरी, म्हणजे गव्हापेक्षा नाचणीचा वापर करणं, किंवा राजगिरा, तीळ, खसखस, या सगळ्या गोष्टींचा त्यांच्या आहारात वापर. साधी सोपी गोष्ट कढीपत्ता, जो कढीपत्ता आपण युजली फोडणी घालून तो बाजूला काढला जातो, लोकांकडून त्याचा वापर होत नाही, पण त्या कढीपत्त्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण खूप जास्त आहे. तर त्या कढीपत्त्याची सुकी चटणी करून जरी दररोज 2 चमचे जेवणात घेतली, त्यांनी सुद्धा कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळतं, की जो आपण तितका वापरत नाही. माहित नसलेला एक वेगळाच तुम्ही मुद्दा त्यामुळे सांगितलेला आहे. तीळ लावून, भाकरीला वगैरे तीळ लावून घ्यायचे. राजगिराचा त्यांनी लापशी किंवा वेगळ्या प्रकार राजगिरा वापरला जाऊ शकतो. तसेच बाकी सगळ्या प्रकारच्या पालेभाज्या, किमान 2 ते 3 वेळा तरी पालेभाज्या आठवड्यातून गेल्या पाहिजेत. मासे खाणाऱ्यांमध्ये, माशांमध्ये सुद्धा कॅल्शियम चांगलं आहे. तर मासे सुद्धा त्याची क्वालिटी खूप चांगली असते, पण ती मॉडिफाय करतानाची पद्धत ही अति मसाले, अति तेलकट असं करून ते वापरू नये. त्यामुळे त्याचं योग्य न्यूट्रिशन त्या म्हणजे माशांच्या आपला शरीरात मिळू महत्वाचा मुद्दा शकतं. हाच आहे की पोषण आहार जितका महत्वाचा आहे, त्या पद्धतीने आहार करण्याच्या पद्धती सुद्धा तितक्याच महत्वाच्या आहेत, नाही का? एक फोन आलेला आहे, तो आपण घेऊया. शुभम आपल्याशी बोलतायत. नमस्कार. हॅलो. नमस्कार मॅडम. बोला. माझा सरांना एक प्रश्न आहे. सर, हॅलो, नमस्कार. हा, बोला. माझे वडील समजा जेवते वेळी पाणी जास्त पितात जेवते वेळी. तर सर, आपण जेवते वेळी जर पाणी जास्त पिलं समजा, तर त्यामुळे काय जेवण एक तर व्यवस्थित जेवलं जात नाही, म्हणजे अर्धवट जेवण होते, आणि त्याच्यामुळे त्यांना मग परत जेवल्यानंतर एक ऍसिडिटीचा त्रास उद्भवतो त्यांना. त्याचं काही समजा रिलेशन आहे सर, समजा जेवते वेळी पाण्याचं काही नियंत्रण वगैरे काढल्यानंतर? जसं आपण म्हणतोय की पाणी सुद्धा खूप महत्वाचं आहे या सगळ्या संतुलित आहारामध्ये, पण बऱ्याच जणांना जेवताना भरपूर पाणी पिण्याची सवय असते, आणि मला वाटतं त्यांचा फोनही त्याच अनुषंगाने होता की त्यांच्या वडिलांना सवय आहे आणि त्यानंतर मग जेवण खाल्लं जात नाही किंवा मग ऍसिडिटीचा त्रास होतो. तर यावर सर तुम्ही काय उपाय सांगाल? आता माणसाने किती पाणी प्यायला पाहिजे? आता जशी तहान लागेल असं पाणी प्यायला पाहिजे. बरं. आपल्या शरीरामध्ये 60% हे पाणीच असतं, आणि आपली किडनी ही पाण्याचं नियंत्रण करतं. आपण जर गरजेपेक्षा जास्त पाणी पिलं तर ते आपल्या युरिनमधून पास होणार. आपण जर कमी पाणी पिलं तर किडनी ते युरिन कमी करून पाण्याचं प्रमाण संतुलित राखणार. जसं आपण बोललो की उष्मांक डाएट असं एकदा न घेता, दोनदा न घेता, 3दा 4दा असं घेतलं पाहिजे. तसंच पाण्याचं प्रमाण दिवसातून 5, 6, 7, 8 वेळा तरी घेतलं पाहिजे. आता जेवताना आपण पाणी पिलं, जास्त पाणी पिलं तर आपण अन्न किती खातो त्याच्यावरती अवलंबून आहे. पाणी पिलं तर पोटाचा आकार वाढणार,
आणि आपली जी सटायटी असते ती कमी होते. तर त्या प्रमाणात आपण पाणी पिलं तर त्या प्रमाणात पोट फुगल्यामुळे तर सेंटरला ह्या वेदना जाऊन आपलं जेवण कमी होणार. आणि ह्या पाणी पिण्याचं आणि ऍसिडिटीचा काही एक संबंध नाही आहे. पण एक असं होऊ शकतं, पाणी पोट जास्त फुगलं तर रिफ्लक्स होऊ शकतो. तिथे मला एकच सुचवायचं आहे की त्यांचं म्हणणं, त्यांनी असं म्हटलं की पाणी पिता पिता ते जेवतात. तिथे काय होतं की जेव्हा आपण घ्यायला सुरुवात करतो त्यावेळेला आपल्या इंटेस्टाईन मधून सगळ्या पाचक रस हे निर्माण व्हायला सुरुवात होते शरीरामध्ये, की जे डायजेशन, ऍसिमिलेशन, ऍब्झॉर्प्शन सगळं करतात. पण त्यावेळेला आपण जर त्यावेळेलाच पाणी पित राहिलो तर त्यावेळेला ते सगळे रस हे डायल्यूट होतील आणि त्याचा सगळा परिणाम म्हणजे डायजेशन जे बरोबर व्हायला पाहिजे तसं होत नाही आणि तो रिफ्लक्स मग वरती जातो. म्हणून आम्ही नेहमी सांगत असतो पेशंटना की म्हणजे बराच वेळा ऑब्झर्व केलेलं आहे की ऍसिडिटी जे म्हणतात किंवा जळजळ होते ती त्यामुळेच होते की जेवण सुरू करायच्या अगोदर तुम्ही पाणी पिऊ शकता आणि जेवणानंतर माझ्या मते 1-2 घोट मध्ये घेतलं तर ठीक आहे, पण नंतर अर्धा तास तरी मिनिमम थांबायला पाहिजे सो दॅट ते सगळे रस जेवणात बरोबर मिसळून जेवण व्यवस्थित पचायला सोपं जाईल आणि मग त्यांना तो त्रास होणार नाही. बरोबर. तर हे त्यांनी तेवढी काळजी घेतली तर बराच फरक पडू शकतो. म्हणजे जेवणापूर्वी आणि जेवणानंतर पाणी पिणं योग्य आहे, फक्त जेवताना पाणी पिताना हा जो समस्या निर्माण होते ती टाळू शकते. नक्कीच. एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. वसंत जोशी आपल्याशी बोलतात नाशिकहून. नमस्कार. नमस्कार. बोला. नाशिकवरून मी वसंत जोशी बोलतोय. तर मला 17-18 वर्षापासून डायबिटीज आहे, तर आहार काय घ्यावा त्याच्याबद्दल? बर, धन्यवाद. डायबिटीज साठी आहार नेमका कोणता असला पाहिजे सर, काय सांगाल तुम्ही? आता डायबिटीस आणि आहार याच्यावरतीच एक हा खूप मोठा मुद्दा आहे. पण त्याचे महत्वाचे उद्देश, आता कोणत्या प्रकारचा डायबिटीस आहे, हा टाईप 1 डायबिटीस आहे की टाईप 2 डायबिटीस आहे. दुसरं म्हणजे हा डायबिटीस आहे त्याच्यामध्ये डाएट हा एक महत्त्वाचा कॉम्पोनंट आहे और कॉर्नरस्टोन आहे आणि डाएट बरोबर औषधही बरोबर घ्यायला पाहिजे. आता डाएटमध्ये ठरवताना पहिलं म्हणजे त्या डाएटमध्ये ठरवताना हे डाएट दिवसातून 3 वेळा किंवा 4 वेळा डिवाइड केलं गेलं पाहिजे. एक म्हणजे ब्रेकफास्ट, नंतर लंच, नंतर स्नॅक्स, इव्हिनिंग स्नॅक्स अँड डिनर, अशा याच्यामध्ये तुमचं कॅलरीज डिवाइड केल्या पाहिजे. पहिलं तुम्ही ठरवलं पाहिजे किती कॅलरीज पाहिजेत. ते ठरवल्यानंतर कार्बोहायड्रेट, आता कार्बोहायड्रेट तुम्ही कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट घेतली पाहिजे आणि कार्बोहायड्रेटचं प्रमाण हे 55 ते 60% एवढं रिस्ट्रिक्ट केलं पाहिजे. कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट घेतली पाहिजेत. साखरेचे पदार्थ हे वर्ज्य केले पाहिजेत. आणि असं असतं की आता भात घेतला आणि चपाती घेतला तर आपण काय बोलतो, डे टू डे कन्सिस्टन्सी, म्हणजे एक दिवस 3 भाकरी खायच्या, एक दिवस 2 चपात्या खायच्या असं चालत नाही. आता ब्रेकफास्टला तुम्ही ठरवलं 2 चपात्या खायच्या तर 2च चपात्या खायला पाहिजे. प्रोटीनचं प्रमाण तेवढंच असतं 0.8 to 1 ग्रॅम पर kg बॉडी वेट. आणि फॅट, आता प्रत्येक डायबिटीस हे हार्ट डिसीज होण्याची शक्यता असते. तर फॅटचं प्रमाण 30% कमी असलं पाहिजे, जास्तीत जास्त 24 ग्रॅम फॅट. आणि पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स हे प्रिफर केले पाहिजे. डाएटमध्ये फायबर्सचं प्रमाण वाढवलं पाहिजे. फायबर्स घेतलं तर हे शुगर वाढण्याचं प्रमाण मंदावतं आणि डायबिटीस कंट्रोल व्हायला मदत होते. फायबर्समुळे कोलेस्ट्रॉल सुद्धा कमी होतं आणि फायबर्समुळे कॉन्स्टिपेशनचं प्रमाण कमी होतं. तर हे डाएट प्लॅन करायला तुम्ही आहार तज्ञाचा सल्ला घेतलेला बरा. तर पण महत्वाचं हेच मला सांगायचं आहे की टायमिंग ऑफ द मील, म्हणजे जेवणाचं वेळ ही कॉन्स्टंट पाहिजे. एक दिवस ब्रेकफास्ट 7 वाजता घ्यायचा, दुसऱ्या दिवशी ब्रेकफास्ट 9 वाजता घ्यायचा, एक दिवस लंच 12 वाजता घ्यायचा, दुसऱ्या दिवशी 1 वाजता घ्यायचं, असं चालत नाही. तर टायमिंग, मीलचे टायमिंग ते बरोबर पाहिजे. आणि तुम्ही जे काही कार्बोहायड्रेट खाल
तेही सुद्धा कॉन्स्टंट पाहिजे. हा, म्हणजे खाण्याची वेळ नियमित राखली गेली पाहिजे आणि त्याबरोबर आपण काय खातोय आणि किती खातोय हे सुद्धा कायम महत्वाचं आहे. त्याबरोबर त्यांचे दररोजचं 1 तास चालणं, मिनिमम 30 मिनिटं दररोजचा व्यायामही तेवढाच आवश्यक आहे. व्यायाम मला वाटतं आजकाल की सगळ्यांनाच खूप व्यायाम महत्त्वाचा सिंपल झालेला आहे. नॉर्मल चालणं तरी आवश्यक आहे. दुसरी गोष्ट एक मुद्दा असा येतो की जे मांसाहारी लोक असतात की ते त्या दिवशी काय करतात की ते भाज्या, कडधान्य किंवा सॅलड्सना सुट्टी देतात. मग त्या दिवशी त्यांच्या जेवणामध्ये फक्त ते नॉनव्हेज आणि भात जे काय असेल ते असतं, तर प्रमाणही वाढतं आणि मग तो ब्लेम येतो की हा अरे मी हे खाल्लं म्हणून. पण त्यावेळेस मी थोडंसं थांबवते. एक फोन आलेला आहे, पंजाबहून फोन आहे म्हणून तो घेऊया आपण. राम कोकरे आपल्याशी बोलतायत. नमस्कार, बोला. नमस्कार. बोला. हॅलो. नमस्कार मॅडम, माझा प्रश्न असा आहे की नमस्कार मॅडम. हा, बोला. माझा प्रश्न असा आहे की मॅडम, जेवण झाल्यानंतर त्वरित पाणी पिऊ नये असं सर्वजण म्हणतात. त्याचं मला ऍक्च्युली मला रिझन माहित नाही. मला रिझन हवं आहे. बरं, धन्यवाद. आताच मॅडमने सांगितलेलं आहे. पुन्हा एकदा त्यांच्यासाठी कारण तुम्ही सांगा. जेव्हा आपण जेवतो त्यावेळेला आपण जेवणाची जेव्हा सुरू होतं जेवण, अन्न पोटात जायला, त्यावेळेला शरीरात पाचक रस आपल्या पोटात यायला सुरुवात होते आणि आपण जर मध्ये मध्ये पाणी प्यायलं तर ते सगळे पाचक रस जे येत आहेत सगळ्या इतर ऑर्गन्समधून, तर ते पातळ म्हणजे डायल्यूट व्हायला सुरुवात होते आणि त्यामुळे नीट पचन होणार नाही आणि मग ऍसिडिटी, जळजळ होते, रिफ्लक्स वरती येतो, गळ्याकडे आंबट पाणी वगैरे येण्याचे चान्सेस असतात. म्हणून थोडं थांबून थोड्या वेळानंतर पाणी पिणं हे उत्तम. सर, आता जसं तुम्ही म्हणालात की डायबिटीससाठी खाण्याची योग्य वेळ आणि नियमित आहार, म्हणजे जसं आपला आहार आपण घेतोय, किती घेतोय तो नियमित ठेवला पाहिजे किंवा त्यात सातत्य ठेवलं पाहिजे. पण डायबिटीस बरोबरच आजकाल तरुण वयामध्येच रक्तदाबाची कारणं सुद्धा वाढू लागलेली आहेत. कुठेतरी तरुण मुला-मुलींचं एक डाएटचं सुद्धा फॅड आहे की बारीक दिसलं पाहिजे किंवा छान दिसलं पाहिजे असं मुला-मुलींचं आहे आणि त्यामुळे नकळत फॅट्स जे गरजेचे असतात शरीराला उष्मांकासाठी ते घेतले जात नाही आणि प्रथिनांकडे जास्त भर दिला जातो. मग ही सगळी कारणं उच्च रक्तदाब किंवा लो ब्लड प्रेशरसाठी कारणीभूत ठरू शकतात का सर? काय सांगाल? आता उच्च दाबाचं कारण वेगवेगळी असू शकतात. उच्च रक्तदाब हे किडनीच्या आजाराने सुद्धा होऊ शकतं. त्याला आम्ही बोलतो सेकंडरी हायपरटेन्शन. आणि उच्च दाब हा त्याला काही कारण नसतं, त्याला बोलतं प्रायमरी हायपरटेन्शन, इसेन्शियल हायपरटेन्शन. पण आता संशोधनांती असं स्पष्ट झालंय की ह्या इसेन्शियल हायपरटेन्शन सुद्धा किडनीच्या आजारामुळेच होतं. तर ह्या इसेन्शियल हायपरटेन्शनमध्ये किडनी आपल्या शरीरातील सॉल्ट एक्सक्रीट करू शकत नाही आणि त्याच्यामुळे हा ब्लड प्रेशर होतं. तर ब्लड प्रेशरच्या आजारामध्ये परत तेच येऊ शकतं की आपण आपलं बॉडी वेट, आयडियल बॉडी वेट हे मेंटेन केलं पाहिजे. दुसरं म्हणजे सॉल्ट इनटेक, हे मीठ खाणं. असं आढळून आलेलं आहे की ज्या देशामध्ये मीठ खाण्याचं प्रमाण 10 ते 15 ग्रॅम आहे, जपानमध्ये मीठ खाण्याचं प्रमाण 10 ते 15 ग्रॅममध्ये आहे, तर त्या जपानमध्ये हायपरटेन्शनचं प्रमाण, उच्च दाबाचं रक्तदाबाचं प्रमाण जास्त आहे. त्याचबरोबर त्यांच्यामध्ये पक्षवात, सेरेब्रल हिमरेज याचंही प्रमाण जास्त आहे, हार्ट डिसीजचं प्रमाण जास्त आहे. तर महत्त्वाचं म्हणजे मीठ कमी खाणं. आता मनुष्य जाती ही जन्माला आली आहे ती मीठ न खाण्याकरता. मीठ हे प्रिझर्वेटिव्ह म्हणून आलं. सर, आणि आपण थोडंसं थांबवतीये कारण का मुळात आपला बॅलन्स डाएट कसा असला पाहिजे या मुद्द्याकडे आपल्याला यायचंच आहे. पण फोन आलेला आहे, प्रेक्षकांची उत्सुकता सुद्धा खूप आहे, तर आपण आधी फोन घेऊया. शोभा जाधव आपल्याशी बोलतायत पुण्याहून. नमस्कार. मी शोभा जाधव बोलते. माझ्या आईचं वय 45 वर्ष आणि HB 8 वरच आहे, तर त्यामुळे तिला खूप जास्त अशक्तपणा जाणवतो. तर HB वाढवण्यासाठी काय करता येईल आहारातून? त्यांचं असं म्हणणं होतं की वय 45 आहे पण हिमोग्लोबिनची पातळी खूप कमी आहे, म्हणजे 8 वरच आहे, जेणेकरून त्यांना अशक्तपणा जाणवतो. तर यावर उपाय काय सांगाल डॉक्टर? तर हिमोग्लोबिन कमी आहे त्याला बोलतात ॲनिमिया. आता पहिला म्हणजे ह्या ॲनिमियाचे वेगवेगळे प्रकार असतात आणि वेगवेगळी कारणं असतात. त्याचा आपण पहिला तपास केला पाहिजे. हा जो ॲनिमिया आहे हा ॲनिमिया आयर्न डिफिशियन्सीमुळे आहे
B12 डिफिशियन्सीमुळे आहे, ब्लड लॉसमुळे आहे, की तो ॲनिमिया किडनीच्या आजारामुळे आहे, हे शोधून काढणं फार महत्त्वाचं आहे आणि त्याच्या कारणाप्रमाणेच त्याची ट्रीटमेंट होणार. आता समजा आयर्न डिफिशियन्सी ॲनिमिया आहे तर तिला आयर्न देण्याची गरज पडणार किंवा जे काही आहार तज्ञ सांगतील त्याप्रमाणे आहार घ्यायला पाहिजे. बरोबर. त्यामध्ये धान्यांमध्ये उदाहरण सांगायचं झालं तर बाजरीची भाकरी, तर बाजरीमध्ये आयर्न बाकीच्या धान्यांपेक्षा जास्त आहे, तर ती भाकरी घेता येते. सर्व प्रकारच्या पालेभाज्या वापरता येतील. जेवणामध्ये जर आपण व्हिटॅमिन सीचा जर भाग असेल, म्हणजे फक्त लिंबू, साधा लिंबू जरी पिळून ताटामध्ये घेतलं तरी आपला आयर्न शोषणामध्ये फायदा होतो. अळीव, म्हणजे आपण अळीवाचे पूर्वी लाडू करतो, अळीवाचे लाडू केले जातात. अळीव हे गार्डन क्रेस सीड्स हा सगळ्यात आयर्न रिच सोर्स आहे. तर अळीव सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे जेवणामध्ये अळीवाचे सरबत करून लिंबू पिळून ते अळीव घेता येतील की त्यांनी आयर्न लवकर वाढेल. ड्रायफ्रुट्समध्ये काळ्या मनुका, खारी, खजूर, अंजीर वगैरे ह्या गोष्टी वापरल्या जाऊ शकतात. हिमोग्लोबिनची पातळी वाढू शकते आणि होणारा अशक्तपणा टाळता येऊ शकेल, नाही का? फोन आलेला आहे तो आपण घेऊया. प्रिया नागरगोजी आपल्याशी बोलतात पुण्याहून. नमस्कार. हॅलो मॅडम, नमस्कार. नमस्कार, बोला. हा, माझी मुलगी 5 वर्षाची आहे. तिचं वजन प्रमाणापेक्षा जास्त आहे. तर तिचा आहार कसा असावा आणि जे दूध, तूप, आपण स्निग्ध पदार्थ खातो त्याचं प्रमाण मी तिला किती द्यावं? धन्यवाद. धन्यवाद. लहान मुलांचा आहार नेमका कसा असला पाहिजे या मुद्द्याकडे आपण येणारच होतो आणि त्यांचा प्रश्न त्याच अनुषंगाने होता की 5 वर्षाच्या मुलीचं वजन थोडंसं जास्त आहे, तर मग अशा वेळेला नेमकं काय केलं पाहिजे? मुळात वजन जास्ती याची कारणं शोधून काढली पाहिजे की का तिचं वजन जास्त आहे. कारण बऱ्याच वेळा असं आता आम्हाला आढळून येतं की त्यावेळेला मुलं जे पौष्टिक, म्हणजे मुळात सगळा जो बॅलन्स आहार आपण म्हणतो तसा ते खात नाही. बऱ्याच वेळा असं आढळून येतं की मुलगी नुसतंच तूप साखर चपाती खाते, जॅम चपाती खाते, भाज्या खातच नाही किंवा सकाळचा ब्रेकफास्ट घेत नाही. जेवणामध्ये तिच्या सगळं वेळी. तुम्हाला एक उदाहरण सांगते की हल्लीच एक मुलगी होती की जिला पाणी नॉर्मल प्यायला आवडत नाही, तिला फक्त टँग आणि ग्लुकोज पावडर घातलेलंच पाणी दिवसभर पाहिजे. तर असं जर असेल तर वजन किती पटीने वाढत जाईल. तर ह्या ज्या आपल्या आपण सुरुवातीला कौतुक म्हणून ज्या सवयी त्यांना जाऊ दे म्हणून ज्या हे करतो त्यानंतर त्या इतक्या पटकन आत्मसात करतात की त्यानंतर ते नॉर्मल ह्याच्यावरती येतच नाही. त्यामुळे त्यांचा पूर्ण आहार हा बॅलन्स, म्हणजे सकाळी नाश्ता त्यांनी दररोज त्यांना उपाशीपोटी शाळेत पाठवू नये. तिने काहीतरी व्यवस्थित दूध आणि काहीतरी घरचं खाणं खाल्लं पाहिजे. बिस्किट, मैद्याचे पदार्थावर तिला कधीच तिची सुरुवात असता कामा नये. मग तिला सगळ्या प्रकारची फळं खायची सवय लावावी. त्यानंतर ती दुपारच्या जेवणामध्ये दही, कडधान्य, भाज्या सगळ्या प्रकारचं, तुम्हाला जर ती असं म्हणजे नॉर्मल त्याच्यात खात नसेल, कारण मुलांना कसं नाविन्य हवं असतं, त्यांना थोडंसं हॉटेलचं किंवा बाहेरच्या खाण्याचं म्हणजे अट्रॅक्शन असतं. तर त्या प्रकारे तिने वेगवेगळ्या रूपात नुसता भात आणि भाजी असं खात नसेल तर ते पुलावच्या रूपामध्ये चपातीत रोल करून किंवा त्याचे थेपले, पराठे असं काहीतरी करून ती वेगळ्या रूपाने तिला भरवून बघू शकते बऱ्याच वेळा. आणि मेन म्हणजे आजकाल काय होतं की टीव्ही गोष्टी सांगत जेवण भरवण्यापेक्षा टीव्ही बघत किंवा कार्टून बघत किंवा असं बघत मुलं अचानक असं म्हणजे अननोईंगली जास्त खाऊन जातात. त्यांना अंदाज येत नाही की आपण किती खातोय, काय खातोय. तर मुळात तिकडे पण कुठेतरी एक कंट्रोल आणला पाहिजे. आणि व्यायाम आपला वर्ल्ड वाईड रेकमेंडेड आहे की 1 तास हा दररोज एरोबिक ऍक्टिव्हिटी काहीतरी झाली पाहिजे. पण आजकाल मुलं घरात जास्ती असतात आणि बाहेर मैदानावर दिसतच नाहीत. थोडंसं कारण आहे, पण दुसऱ्या कोणत्या तरी कारणाने का होईना त्यांच्याकडून व्यायाम करून घेतला पाहिजे. हे मला वाटतं पालकांचं आणि आईचं जास्त महत्त्वाचं कार्य असलं पाहिजे. अतिशय महत्त्वाचं. फोन आलेला आहे तो आपण घेऊया. शैला टिके आपल्याशी बोलतायत औरंगाबादहून. नमस्कार. नमस्कार मॅडम, बोला. मी शैला टिके बोलते औरंगाबादवरून. बोला मॅडम, मला असं विचारायचं होतं की मला थायरॉइड आहे प्लस पीसीओडी सांगितलं डॉक्टरांनी आणि प्रेग्नन्सीसाठी प्रॉब्लेम येते वेटमुळे. तर मला आहे ना त्याच्यासाठी मॅडमशी बोलायचं होतं. बरं, धन्यवाद. थायरॉइडचा त्रास आहे आणि पीसीओडीचा सुद्धा त्रास आहे, जो तुम्ही मगाशी म्हणालात की असे त्रास आजकाल उद्भवायला लागलेले आहेत. मग अशा वेळेला त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे, कारण का त्यांना प्रेग्नन्सीला त्रास होतोय? मुळात त्यांचं वजन, आता जर प्रेग्नन्सीचा विचार करत असेल तर आधी मुळात त्यांचं वजन कमी झालं पाहिजे. मेन म्हणजे प्रक्रिया केलेले पदार्थ, बाहेरचे अन्नपदार्थ, रेडी टू इट रेसिपीज, जिथे इथे केमिकल्स, ऍडिटिव्हचा वापर होईल ते त्यांनी प्रकार खाता कामा नये. भरपूर पाणी घेतलं पाहिजे. दिवसभराचा आहार हा त्यांनी विभागून 5 ते 6 वेळामध्ये घेतला पाहिजे आणि बाहेरचं टोटली खाणं बंद.
जे काही तुम्ही घरी कराल ते पूर्णपणे घरचं पदार्थ. बरेच वेळा आम्ही बघितले थायरॉइडचे पेशंट सकाळी गोळी घेतात आणि 2-3 तास काही खातच नाहीत. कामात बायका घरात कामात काहीतरी वेगळं असतात त्यामुळे त्यांचं खाणं होत नाही आणि मग उशिरा जेव्हा नाश्ता घेतात तेव्हा ते काहीतरी बिस्किट चहा असं काहीतरी खातात. तर जर तुम्ही बराच वेळ त्यांचा मेटाबॉलिक रेट हा संथ असतो मुळात आणि त्यामध्ये त्यांनी जर असं काहीतरी खाणं किंवा नुसतं पोट भरलं तर त्यांचं वजन नक्कीच दुपटीने वाढणार. तर त्यांनी स्मॉल फ्रिक्वेंट मील्स मध्ये घेऊन आणि योग्य प्रकारे अन्न घेतलं पाहिजे. आता असं एक त्यांचा अख्खा आहार सांगणं कठीण आहे कारण त्यांच्या सगळ्या सवयी आवडीनिवडी आम्हाला कळल्या पाहिजेत. तेव्हाच त्यांना आम्ही योग्य कुठे मॉडिफाय करण्याची गरज आहे सांगू शकते. पण एकूण तेला तुपावर आणि कर्बोदकांवर थोडंसं कंट्रोल केलं पाहिजे आणि प्रोटीन जास्त शरीरामध्ये. आपला आता महत्वाचा मुद्दा हाच आहे की योग्य आहार असला पाहिजे, पण मुळात तो बॅलन्स डाएट किंवा संतुलित आहार सगळ्या अन्न घटकांचं योग्य प्रमाण असणं म्हणजे योग्य आहार आहेच. पण इन जनरल आपण कसा आहार घ्यावा सर, काय सांगाल तुम्ही? कसा आहार घ्यावा आता त्या आहारामधले जे घटक आहेत त्या प्रत्येक घटकाचा विचार केला पाहिजे. अगदी. आता प्रोटीन्स, आता प्रोटीन्स आपण जो बोलतो प्रोटीनमुळे आपलं बॉडी बिल्डिंग होतं. आता प्रोटीनचं प्रमाण किती पाहिजे? साधारण प्रोटीनचं प्रमाण मी सांगितलं की 0.8 to 1 ग्रॅम पर kg बॉडी वेट एवढं प्रोटीन पाहिजे. आमच्या अभ्यासामध्ये असं आढळून आलं आहे की आपण प्रोटीन फार कमी खातो. आणि दुसरी म्हणजे कोणत्या प्रकारचं प्रोटीन खायला पाहिजे? फर्स्ट क्लास प्रोटीन, म्हणजे आपल्या डाएटमध्ये 50% प्रोटीन हे फर्स्ट क्लास प्रोटीन पाहिजे. आता प्रोटीनचे सोर्सेस असतात ॲनिमल सोर्सेस आणि प्लांट सोर्सेस. तर दूध, अंडी, मासे, मटन हे म्हणजे फर्स्ट क्लास प्रोटीन. त्याच्यामध्ये इसेन्शियल अमायनो ॲसिड असतात. आणि कडधान्य, सोयाबीन, इतर कडधान्य असतात, डाळी, याच्यातूनही आपल्याला प्रोटीन मिळतं. तर ह्या दोन्हींचाही संयोग करून आपण प्रोटीन्स घेतली पाहिजेत. नंतर दुसरं म्हणजे कार्बोहायड्रेट. आता सध्या आपण काय होतंय आपण कार्बोहायड्रेट 70 ते 80% कॅलरीज आपल्या कार्बोहायड्रेट मधून येतात. आपण जेवण बघितलं तर काय असतं, चपाती, भात. बरेच लोक भाज्या सुद्धा खात नाही. अगदी. आणि आपण बोलतो तुम्ही नॉन व्हेजिटेरियन आहे तर आठवड्यातून किती वेळा तुम्ही मटण, मच्छी खाता? 1 किंवा 2 वेळेस. तर आपलं डाएट फक्त कार्बोहायड्रेटच असतं. तर कार्बोहायड्रेट आपण कट डाऊन केलं पाहिजे आणि कार्बोहायड्रेटचं प्रमाण 55 ते 60% पर्यंत आलं पाहिजे. आणि कोणत्या प्रकारची कार्बोहायड्रेट पाहिजे? हे साखरेचे पदार्थ हे वर्ज्य केले पाहिजेत. याला बोलतात मोनोसॅकराइड. याने काय होतं की रक्तातली साखर एकदम पीक वाढते. आपण जर कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट, बटाटे घेतले, आपले बाजरी घेतली, नाचणी घेतली, व्हीट घेतले, याच्यामधून शुगर ही स्लोली वाढते. आणि हे कार्बोहायड्रेट सुद्धा घेताना आता गव्हाचं पीठ घेताना ते चाळून घ्यायला नको आहे. त्याच्याबरोबरचे जे साळी, आता भात खाताना साळीचे भात खायला पाहिजेत. तर हे झालं कार्बोहायड्रेट बद्दल. नंतर फॅट, चरबीयुक्त पदार्थ. आता ते सुद्धा महत्वाचं आहे. चरबीयुक्त पदार्थांचे साधारण 20 ते 30% कॅलरी ह्या चरबीयुक्त पदार्थांकडून आल्या पाहिजे. तुम्हाला थांबवते, या मुद्द्याकडे यायचंच आहे, पण एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. रामदास भांड आपल्याशी बोलतात नाशिकहून. नमस्कार. नमस्कार. माझी कन्या 35 वर्षाची आहे पण वजन फार कमी आहे. तिचं 39 किलो आहे. तर ते इतर म्हणजे औषध असे घेतले पण काही परिणाम तसं काही होत नाही. आणि ती सर्व्हिस करते आहे मुंबईमध्ये, म्हणजे लोकलचा प्रवास असतो सकाळ संध्याकाळ. तर डाएटचं कसं काय करता येईल आपल्याला? त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या पत्नीचं वय 35 आहे पण त्या मानाने वजन खूपच कमी आहे. तर अशा वेळेला वजन वाढण्यासाठी काय उपाय केले पाहिजेत? सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिचं वजन का कमी आहे ते आधी पडताळून बघितलं पाहिजे. कारण त्याचे बरीच कारण असू शकतात. मेन म्हणजे तिचे सगळे त्या टेस्ट तर होतीलच, पण त्याबरोबर ती दिवसभरात ऊर्जायुक्त पदार्थ खातीये का, म्हणजे तिचं कार्बोहायड्रेट आणि फॅटचं प्रमाण कसं आहे, तिच्या खाण्यामध्ये तिचं इंटेक नक्की काय आहे. प्रोटीन ग्रुप जो मसल वाढीसाठी महत्वाचा आहे, म्हणजे डाळी, कडधान्य, दुधाचे पदार्थ, दही किंवा या सगळ्या गोष्टी ज्या खाण्यात येत आहेत की नाही येत आहेत, वेळी अवेळी जेवतीये किंवा दुसरे काही तिच्याकडे इन्फेक्शन्स आहेत का तेही पडताळून बघितलं पाहिजे. तिचं हिमोग्लोबिन कसं आहे, या बऱ्याच गोष्टी त्यामध्ये कारणीभूत असतील तिच्या एकूण आहारामध्ये बघायला गेलं तर. आणि त्यानंतर आपल्याला कळेल की का कुठे नेमका प्रॉब्लेम आहे.
पण तिने वेल बॅलन्स डाएट घेणं हे सध्या सगळ्यात महत्वाचं आहे. आणि सगळ्या फळं म्हणजे इव्हन नॉर्मल आपली बऱ्याच जण घाबरून केळी बिळी सुद्धा खात नाहीत, तर नॉर्मल ते सुद्धा जेवणात तिच्या आहारात खाण्यामध्ये असलं पाहिजे. बरं. आपल्याला आणखीन एक फोन आलेला आहे, तो आपण घेऊया. सुप्रिया मोरे आपल्याशी बोलतायत मुंबईहून. नमस्कार. हा, नमस्कार मॅडम. मॅडम, मला 1 वर्षापासून IBSचा त्रास आहे, म्हणजे ट्रीटमेंट चालू आहे. तर आता PCODचं पण डिटेक्ट झालं आहे. तर म्हणजे कसं काय आहार वगैरे, आता होमिओपॅथिक चालू आहे IBS आणि PCOD पण डिटेक्ट झालं. बरं, धन्यवाद. मग त्याच्या IBS म्हणजे इरिटेबल बाउल सिंड्रोम. तर याच्यामध्ये काय होतं, 2 प्रकारचे असतात. एक म्हणजे कॉन्स्टिपेशन होतं आणि दुसरं म्हणजे जुलाब होतात. तर ज्या वेळेस कॉन्स्टिपेशन होत असेल त्यामध्ये तुमच्या डाएटरी हॅबिट बरोबर नसणार. तर डाएट जे तंतुमय डाएट म्हणजे फायबर जास्त असेल असं डाएट तुम्ही घेतलं पाहिजे. आणि त्याबरोबरच आपलं मानसिक संतुलनही बरोबर राहिलं पाहिजे. आणि डाएट हे आपण 3-4 वेळेस डिवाइड करूनच डाएट घेतलं पाहिजे. आणि ज्या अन्न पदार्थामुळे आपल्याला त्रास होत असेल ते आपण वर्ज्य केलं पाहिजे. सर, आता खरं तर आपल्या आता चर्चेमधून हेच लक्षात येते की पोषण आहार असला पाहिजे आणि त्या अनुषंगाने नियमित व्यायामही असला पाहिजे, जेणेकरून या ज्या आरोग्याच्या समस्या आहेत त्या उद्भवणार नाहीयेत. आणि त्याच अनुषंगाने हा सप्ताह आपण राष्ट्रीय पोषण आहार सप्ताह म्हणून साजरा करतोय सध्या. पण मग अशा वेळेला तुम्ही अगदी थोडक्यात आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल की आपलं आरोग्य कसं राखलं गेलं पाहिजे? आता मी तर असं सांगेन की प्रत्येकाने पहिलं आपलं वजन नियंत्रित केलं पाहिजे. आपलं वजन किती, वजन आपल्या पोटाचा आकार, घेर किती, पोटाचा आकार 90 सेंटीमीटर पेक्षा कमी पाहिजे. आपलं वेस्ट हिप रेशो किती आहे ते नियंत्रित ठेवलं पाहिजे. ते आहार आणि व्यायाम या दोन्हीने साध्य करणं शक्य आहे. आता आपण बघितलंच आहे कोणते कार्बोहायड्रेट आपण घेतले पाहिजेत, कोणते प्रोटीन्स आपण घेतले पाहिजेत हे आपण बघितलं. फॅट, ज्यांना हार्ट डिसीज आहे आणि ज्यांना ब्लड प्रेशर आहे, ज्यांना डायबिटीस आहे, त्यांनी फॅट 10% सुद्धा कमी घेतलं पाहिजे. ज्यांना कोलेस्ट्रॉल हाय आहे त्यांनी आता कोणत्या प्रकारचं ऑइल घेतलं पाहिजे. आता बऱ्याच प्रकारचे ऑइल्स मार्केटमध्ये असतात, पण त्याच्या ऑइलमध्ये आपण पॉलीअनसॅच्युरेटेड, सॅच्युरेटेड याचा रेशो बघितला पाहिजे. ओमेगा-6 आणि ओमेगा-3 यांचा सुद्धा रेशो बघितला पाहिजे. अगदी, म्हणजे जसं सर तुम्ही म्हणालात की आहार आणि नियमित व्यायाम असला पाहिजे. खरं तर हा विषय खूप मोठा आहे, कारण का आरोग्याशी संबंधित असा आहे. तर मॅडम, अगदी थोडक्यात तुम्ही सांगा की आपला समतोल आहार कसा असला म्हणजे पाहिजे? अनुभव एक सांगते, कारण आता जे काय होत आहे की ही जी मुलं आहेत यंग जनरेशन, त्यांच्यामध्ये व्यसनाधीनता ही फार मोठ्या प्रमाणात दिसतीये. ते मुळात तिथे थांबवणं, ब्रेक लावणं फार गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, त्यांच्या खाण्यामध्ये अनोइंगली बरेचसे सॉल्टेड फूड अँड चिप्स, वेफर, हे जे पॅकेज फूड मॉल्स, हे जे प्रकार वाढत चाललाय, हा कुठेतरी नियंत्रणात आणलाच पाहिजे. त्यांचं वेळेवर जेवण व्यवस्थित विभागून त्यांनी घेतलं पाहिजे. पाण्याचं प्रमाण भरपूर पाहिजे. कोल्ड्रिंक्स आणि या गोष्टींपेक्षा घरगुती कुठेतरी म्हणजे आपण असं जेव्हा म्हणतोय की आता ज्या आपल्या सवयी लागलेल्या आहेत त्या सवयी कुठेतरी आपण कारण मोठेपणी झालेल्या आजारांचं मूळ कुठेतरी लहान वयापासून झालेलं असतं. त्यामुळे जेव्हा आपण म्हणतो की पोषण आहार घेतला पाहिजे त्याच्यामुळे आरोग्य राखू शकतो, तेव्हा हा नियमित व्यायामही असला पाहिजे आणि ह्या आपल्या ज्या आजूबाजूच्या सवयी आहेत त्या सुद्धा आपण नियंत्रणात आणल्या पाहिजेत. मॅडम आणि सर, तुम्ही इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सखी सह्याद्री परिवारातर्फे मनापासून धन्यवाद.